तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 9 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हाने एका ठिकाणी फोन लावून पैशांची सोय केलेली असते. दाभाडे मावशींचं ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये त्याने मिळवलेले असतात. कान्हा 10 लाख रुपये घेतो आणि तिथून बाहेर पडतो. तेवढ्यात त्याच्यासमोर काही गुंड येतात. ते कान्हाला मारतात आणि ते पैसे त्याच्याकडून हिसकावून घेऊन जातात. कान्हा मारलेल्या अवस्थेमध्ये दवाखान्यात येतो. किरण विचारतो, कान्हा काय झाले आणि पैसे कुठे? कान्हा म्हणतो, पैसे नाही आहेत, खिसे रिकामे आहेत. तर इथे सरकार मनात म्हणते, आत्ता येणार माझी लाडकी भाची आणि मग मला पैसे मागेल. ये ग ये, सखी आलीस तू पैशाची भीक मागायला? तेवढं तिथे सखी येते. सरकार म्हणते, पैसे हवेत ना, घे, हे 10 लाख रुपये आहेत. जास्त हवे जास्त देते मी तुला, पण या प्रॉपर्टी पेपरवरती तू सह्या कर आधी. सखी ते पेपर्स बघत राहते. दाभाडे मावशी एका बाजूला पैसे. आता काय करावं तिला काही कळत नाही. सखीला दाभाडे मावशी हव्या असतात. दाभाडे मावशींचं प्रेम तिला आठवत असतं. सखी खूप विचार करते. आता कान्हाचे एकदा पैसे गेलेत, पण कान्हा ज्या माणसासाठी काम करतोय तो माणूस सहज एवढे पैसे उभे करू शकतो. कान्हाची माणूस तो मदत कशी करतोय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हाचा वाढदिवस चाळीमध्ये खूप छान साजरा होत असतो. दाभाडे मावशी कान्हाचं औक्षण करतात. सखी कान्हाचं औक्षण करायला पुढे येते. सखी कान्हाला हळूच म्हणते, कान्हा मला हे सगळं येत नाही रे, औक्षण वगैरे. कान्हा म्हणतो, मी आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सांगतो तसं कर. कान्हा सखीला औक्षण कसं करायचं ते सांगतो आणि सखी तसं औक्षण करते. तर इथे गच्चीवर परशू आणि तो शूटर आलेले असतात. परशुराम म्हणतो, हीच चांगली योग्य वेळ आहे. ते बघ, सगळे खाली सेलिब्रेशनमध्ये धुंद आहेत. आता एक गोळी मार आणि खेळ खल्लास करून टाक. तो माणूस दाभाडे मावशींना गोळी मारणार असतो, पण त्याची बंदूक अडकते. परशू थोडा विचार करतो आणि त्या माणसाला म्हणतो, थांब, दाभाडेला गोळी नाही मारायची. आता कान्हाला निशाण्यावरती घे, त्याला मार. तो शूटर म्हणतो, कान्हा, पण त्याला का? तुम्ही तर दाभाडे मावशी म्हणाला होतात ना? परशू म्हणतो, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. तो माणूस कान्हाला गोळी मारणार असतो आणि दाभाडे मावशींचं लक्ष जातं. दाभाडे मावशींना दिसतं की एक कोणीतरी गच्चीवरती उभा आहे आणि कानावरती बंदूक रोखून आहे. दाभाडे मावशी कान्हाला बाजूला खेचतात आणि स्वतः पुढे जातात. दाभाडे मावशींच्या खांद्याला गोळी लागते आणि त्या खाली कोसळतात. सगळ्यांना दाभाडे मावशींची खूप काळजी वाटते. सगळे त्यांच्या मदतीला धावून येतात. तर इथे परशुराम शूटरला म्हणतो, काय रे, कसलं काम केलंयस तू? तुला सांगितलं होतं कान्हाला गोळी मार, पण ही काय दाभाडेला मारलीस आणि ती पण खांद्याला. चल आवर पटकन. परशुराम आणि तो शूटर सगळं उचलतात आणि तिथून पळ काढतात. थोड्या वेळाने परशुराम सरकारकडे येतो आणि तिथे काय काय झालं ते सगळं सांगतो. सरकार खूप चिडते. सरकार म्हणते, तू सारखा स्वतःचा मूर्खपणा का सिद्ध करतोस रे? काय सांगितलं होतं? दाभाडे मावशींना संपवायचे. चांगली संधी होती, पण नाही, दाभाडे अजूनही जिवंत आहे. दाभाडेच्या डोक्यात गोळी मारायची होती आणि तिच्या खांद्याला गोळी लागली. हे कसं झालं? परशुराम म्हणतो, निशाण्यावरती तर तो ड्रायव्हर होता, पण नेम चुकला. सरकार म्हणते, ए परशू, तुला कळत नाही मी तुझ्याशी बोलतेय. परशू म्हणतो, सॉरी. सरकार म्हणते, अजून वेळ गेलेली नाहीये. त्या दाभाडेचे श्वास बंद झाले पाहिजे. ती दवाखान्यात आहे ना, जा, लवकरात लवकर तिला मारून टाका. आणि परशू, तसं केलं नाही ना तर तुझा श्वास मी बंद करून टाकेन. उठ, निघ. आणि हो, हॉस्पिटलला जाशील ना, तिकडे मिनटाची खबर मला द्यायची आहे. जा लवकर. परशुराम निघून जातो. तर इथे सगळे दाभाडे मावशींना ॲडमिट करतात. डॉक्टर दाभाडे मावशींना चेक करतात आणि बाहेर येऊन सांगतात की मावशींची तब्येत जरा क्रिटिकल आहे. त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, 10 लाख रुपये लागतील. तुम्ही पैसे लगेच जमा करा. परशुराम चोरून सगळं ऐकत असतो. कान्हा म्हणतो, मी पैशांची अरेंजमेंट करतो, तुम्ही बेसिक ट्रीटमेंट चालू करा. डॉक्टर म्हणतात, आम्ही त्यांना हातसुद्धा लावणार नाही. तुम्ही आधी पैसे जमा करा आणि तसं होत नसेल तर यांना आत्ताच्या आत्ता शिफ्ट करा. कान्हा खूप चिडलेला असतो, पण तो काहीच करू शकत नाही. कान्हा विचार करतो की पैसे जमवावेच लागतील. कान्हा सखी म्हणतात, आम्ही पैशांची अरेंजमेंट करतो. कान्हा पैशांसाठी फोन करायला बाजूला जातो. परशुरामने सगळं चोरून ऐकलेलं असतं. परशुराम सरकारला फोन लावतो आणि इथे काय चालू आहे ते सगळं सांगतो. सरकार ते सगळं ऐकते खुश होते. सरकार म्हणते, अमेझिंग, मस्त काम झाले. परशु खुश होतो. सरकार म्हणते, ए तू खुश होऊ नको, तू माती खाल्ली आहे आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच आहे. आता जी सिच्युएशन आहे ना, ती हातातून निसटू देऊ नको. हाच चान्स आहे. त्या लोकांना 10 लाख रुपये हवेत. मस्त अशी फिल्मी ड्रॅमॅटिक सिच्युएशन तयार झाली आहे. दाभाडे मावशींसाठी त्या लोकांना 10 लाख रुपये लागणार आहे. 10 लाख रुपये काय ते करूच शकणार नाही गोळा. सगळ्यांनी स्वतःला किती झटकलं ना
तरी 50-60 हजाराच्या वरती तर पैसे जमा होणारच नाही. आता इतके पैसे सखी माझ्याकडूनच घेणार, त्यामुळे सखी इथेच येणार. प्रेमाचं, रिलेशनशिपचं, शेजार धर्माचं नाटक कोणीही करू शकतं, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. कान्हा सखी, आता तुम्हाला पैशांसाठी माझ्याकडेच यावं लागणार. परशू म्हणतो, हो सरकार. सरकार म्हणते, आता एक काम कर, कान्हावरती लक्ष ठेव. तो कुठून पैसे जमा करतोय, काय करतोय हे मला कळलं पाहिजे, आणि त्याला पैसे जमा करू द्यायचे नाही. परशू ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. तो कान्हावरती लक्ष ठेवायला जातो. कान्हा इथे बाहेर येतो आणि मित्राला सारखा फोन लावत असतो. मित्राचा फोन काही लागत नाही. तर इथे परशुराम बाहेर येतो. त्याला सरकारचा सारखा फोन येत असतो, पण परशुराम तो फोन काही उचलत नाही. परशुराम कान्हा समोरासमोर येतात, पण कान्हाचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये असतं. परशुराम घाबरतो आणि तो पटकन बाजूला लपतो. कान्हाचा मित्राला फोन लागतो. हा मित्र म्हणजे तोच ज्याने कान्हाच्या घरामध्ये डिव्हाइस लावला होता. कान्हा त्याला फोन लावतो आणि त्याला म्हणतो, मला अर्जंटली 10 लाख रुपये हवेत. दाभाडे मावशींची कंडिशन क्रिटिकल आहे, त्यांचं ऑपरेशन करायचं आहे. तो माणूस म्हणतो, अहो सरकार, तुम्ही अडचणीमध्ये असाल तर ती आमचीही अडचण. अर्ध्या तासात येतो आणि पैसे देतो. पण त्यांना काय सांगू, त्यांची परमिशन घ्यावी लागेल ना. कान्हा म्हणतो, त्यांची परमिशन घेऊ नको, माझी ऑर्डर आहे असं समज आणि लवकर ये. त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो. तो माणूस म्हणतो, चालेल, मी येतो. कान्हा म्हणतो, मागच्या गेटने ये, मागच्या गेटने पैसे घेईन. तो माणूस ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. इथे परशुराम मनात म्हणतो, या कान्हाने कुणाकडे पैसे मागितले असतील, कोण असेल आता हा माणूस, याची सगळी कुंडली काढलीच पाहिजे. परशुराम कानाकडे बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.